हॅलो हॅलो नीता. हो सर. हॅलो नीता. अमर सरांनी सांगितलं ना हो. फोन करून की काहीतरी दागिने वगैरे पळाले. ओके. पण नीता. हां. फोन कुणाचा आला होता? मिस्टर बेनाडीकर होते. घरातनं बायको दागिने घेऊन पळून गेली. हां. वरतून फोन करेन लवकर या असंही म्हणाले. म्हणजे आपण तर लगेच ॲक्शन घेतो, मग ही धमकी कशाला? तेच तर बघायचं ना कोण आहे. हेच घर आहे ना? हो, पत्ता तर हाच दिला होता. ज्या माणसाची बायको दागिने घेऊन पळून जाते त्या माणसाच्या घरात पेंटिंगचं काम? सर कदाचित हे काम आधी चालू केलं असेल आणि रात्री हे घडलं असेल. म्हणजे सर पेंटिंगचं काम आधी चालू केलं असेल आणि नंतर त्यांची बायको पळून गेली असेल. तुमच्या साहेबांना बोलवा, त्यांनी कंप्लेंट केली. तुमच्या अशा वागण्याची मी कंप्लेंट करू शकतो? सर आपणच मिस्टर बेनाडीकर का? हो या. अच्छा. नाही म्हणजे थँक्यू व्हेरी मच. तुमची बायको परत आली का? तुम्ही तिला ओळखता? नाही. तुम्ही मला ओळखता? ऑफकोर्स तुम्ही मिस्टर बेनाडीकर. मी काय कंप्लेंट केली? बायको हरवली आहे. रॉंग. बायको दागिने घेऊन पळून गेली अशी कंप्लेंट केली मी. त्या दागिन्यांचा शोध घ्या. ते फालतू प्रश्न मला विचारू नका. अहो पण तुमच्या बायकोला शोधण्यासाठी या प्रश्नांची उत्तरं देणं आवश्यक आहे. कुणी सांगितलं तुम्हाला माझ्या बायकोला शोधायला? बायको दागिने घेऊन पळून गेली, ते दागिने शोधा. हा, स्त्रीधन स्त्री म्हणून तिला द्या, पण बाकीचे दागिने मला परत करा. दुसऱ्या नवऱ्याबरोबर पहिल्या नवऱ्याने केलेले दागिने घालून मिरवण्याची हौस तिला असेल, मला ते पटत नाही.
मिळेल का आम्हाला? आणि तुमचं जरी नाव मिस्टर बेनाडीकर असलं तरी तुमच्या मिसेस बेनाडीकरांचं नाव आम्हाला कळलं तर शोध घ्यायला जरा मदत होईल. ठीक आहे. मिसेस बेनाडीकरांचं पूर्वाश्रमीचं नाव साधना वंशम आहे. आणि आत्ताच म्हणजे काल रात्रीपर्यंत मिसेस केतकी रघुनंदन बेनाडीकर. आणि आता सौ सौ म्हणजे दोनदा सौ, कारण अजूनही आमचा घटस्फोट झालेला नाही. तेव्हा आता ती सौ सौ टिंबटिंब विलास भालेराव असं होईल. म्हणजे त्या कोणाबरोबर तरी पळून गेल्यात का? कोणाबरोबर नाही हो. त्या खिडकीतून ती समोरची खिडकी दिसते ना, त्या खिडकीमधले ते विलास भालेराव. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की भालेरावांसोबत तुमची बायको पळून गेली आणि जाताना तुमचे दागिने घेऊन गेली? रॉंग. माझे दागिने नाहीत. लग्नामध्ये माझ्या बायकोला म्हणजे ज्या व्यक्तीला मी दागिने दिले ते माझे दागिने. त्या दागिन्यांची लिस्ट मिळेल का? हे बा, ती समोरची रूम आहे. हं. त्या रूममध्ये एक टेबल आहे. त्या टेबलवरती एक फाईल आहे. त्या फाईलमध्ये सगळे डिटेल्स तुम्हाला मिळतील. माझं पेंटिंगचं काम अपुरं राहिलेलं आहे. दिवाळी जवळ आलेली आहे. त्यातल्या 2 माणसं नाही. 2 माणसांचं काम मला आज एकट्याला करावं लागणार आहे. हे सगळं त्या दिवाळी नंतर झालं असतं तर हा त्रास कमी झाला असता. पण दिवाळीतच त्यांना दुसरा संसार थाटायचा असेल तर काय? असं आम्ही जरा रूम बघतो. बघा. सर, शिंदेना बोलू का? नको, अजून नको. माय गुडनेस, अशा माणसाला अशी बायको मिळाली? बायको आहे कुठे? म्हणजे सर, अशा माणसाला अशी अस्ताव्यस्त घर ठेवणारी बायको मिळाली? ही तिची रूम आहे ना? हो, ही तिची रूम, त्याची रूम वेगळी. त्यांची गप्पा मारण्याची एक वेगळी रूम असणार आणि एक भांडणाची. मला वाटतं ही रूम भांडणाची असणार. म्हणजे त्यांचं भांडण सुरू झालं तर त्या म्हणत असेल, मिस्टर बेनाडीकर, तुम्हाला जर भांडायचं असेल ना तर आपण या रूममध्ये येऊया. सर, मला असं वाटतं दागिन्यांची लिस्ट दिला कुठेतरी असेल. तू इकडे बघ, मी जरा तिकडेच बघतो. आणखी
फाईल मिळेल. हो सर मी आले त्याचीच लिस्ट करते आता. पण ही लिस्ट तुला त्यांच्याकडनं कन्फर्म करावी लागेल. हो ना. तू एक काम कर, ही लिस्ट तू त्यांच्याकडनं कन्फर्म कर. मी जरा शेजारी चौकशी करतो. त्यांना फक्त दागिने हवे ना, तरी त्या दागिन्यासाठी त्याच्या बायकोचा शोधा घ्यावाच लागेल. नमस्कार. नमस्कार साहेब. त्या मिसेस बेनाडीकर. हो कळलं आम्हाला. या आत आहे ना. नाही नको, मला जरा त्यांच्याबद्दल काही जुजबी माहिती हवी होती. हो विचारा ना. नाही म्हणजे मिसेस बेनाडीकर बद्दल तुम्हाला काही माहिती आहे? काय सांगायचं तुम्हाला, सुटली एकदाची बिचारी. फार विचित्र हो माणूस तिचा नवरा. कशी काय 2 वर्ष काढली कुणास ठाऊक तिने. तुम्हाला सांगू साहेब, अहो 1 तास सुद्धा त्या माणसाशी कुणाला बोलवणार नाही. पण खूप खूप सहन केलं हो तिने, खूप सहन केलं. पण काय मॅडम, काही झालं तरी त्यांनी असं करायला नको होतं. यामुळे काय त्यांचीच बदनामी होईल. कसली बदनामी हो साहेब. अहो गेले कित्येक दिवस घटस्फोट मागत होती त्या माणसाकडे, पण तो विचित्र माणूस देईल तर खरा ना. शेवटी बाई माणूस हो, घाबरून नाही इलाजाने हा निर्णय घेतला असेल तिने. हो पण दागिने घेऊन पळाल्या त्या. मग काय तुम्ही पकडणार आहेत की काय तिला? काय मॅडम, हा एक गुन्हा आहे. तुम्हाला माहिती आहे कुठे गेल्या त्या? नाही मला नाही माहिती. बरं, आणखी काही त्यांच्याबद्दल माहिती? नाही साहेब, एक रिक्वेस्ट आहे तुमच्याकडे. प्लीज. बोला. सदरक्षण आहे म्हणता ना तुम्ही, मग तुम्हाला ती भेटली ना तर नवऱ्याच्या ताब्यात नका देऊ तिला, सोडून द्या हो तिला प्लीज. सदरक्षण आहे म्हणजे चांगल्याचं रक्षण. पण काय, त्यासाठी सत्याची बाजू गरजेचं असतं. आणि ज्याच्याकडे सत्याची बाजू असते त्याला पळण्याची गरज भासत नाही मॅडम. तुम्हाला एक सांगू साहेब, मला जरी माहिती असतं ना तू कुठे गेली तरी नसतं सांगितलं मी तुम्हाला ते. मॅडम मला तुमच्या भावना कळतात आणि त्याची कदर करतो मी. पण भावनेपेक्षा कर्तव्य हे जास्त श्रेष्ठ आहे. त्यामुळे कितीही झालं तरी मला त्यांना पकडावंच लागेल. अँड थँक्यू व्हेरी मच अँड टेक केअर. सर काय झालं? सर ते म्हणतात की दागिने पाहिजेत, बायको नको. ओ माय गॉड. मी पण बाजूला चौकशी केली तेव्हा त्यांचं असं म्हणणं पडलं की जरी यांची बायको जरी मिळाली तरी यांच्या स्वाधीन करू नका. एक काम करतो, अमर सरांना जरा फोन करतो. हॅलो, इन्स्पेक्टर अमर विश्वास बोलतोय. सर रोहित बोलतोय. हां बोला. हां
नीता, सरांनी आपल्याला समोर जे भालेकार राहतात ना हा त्यांची चौकशी करायला सांगितली आहे. का? त्यांचं म्हणणं आहे की पळून जाण्याचं प्लॅनिंग त्यांच्या घरूनच झालं असणार. त्याच्यामुळे ते कुठे पळाले त्याचा क्ल्यू आपल्याला तिथेच मिळेल. ओके. सर ऑनच आहे. ओ माय गॉड. हॅलो. अमर सर, रोहित बोलतोय. राईट सर. ओके सर. ओके. सर सर मला असं वाटतंय त्याने लॅपटॉपला नेट कनेक्ट केलं असेल आणि मग तो तिकीट काढत होता. पण त्याने तिकीट काढलं नाही. पण त्याने नेटवर मिलगड असं सर्च केलं होतं. याचा अर्थ त्यांचं प्लॅनिंग मिलगडला जाण्याचं असेल ना. मलाही तसंच वाटतं की त्यांना मिलगडलाच जायचं असणार. सर पण मिलगडला इकडनं बसही जाते ना. मग हे तिकीट कसलं? ट्रेनचं का बसचं? मला काय वाटतं नीता, या दोघांचे फोटो आपण शिंदेना द्यायला पाहिजे. आणि शिंदेला बस स्टँडवर, रिक्षा स्टँडवर, रेल्वे स्टेशनवर सगळीकडे शोधायला सांगायला पाहिजे. इथनं आपल्याला नक्की काहीतरी क्ल्यू मिळेल की हे नेमके कुठे गेले. सर आपण एक काम करूया का? मी भालेकरांचा फोटो घेते, तुम्ही मिसेस बेनाडीकरांचा घ्या. अच्छा, म्हणजे वाघाच्या गुफेत मी जायचं. राईट्स. या. एका तुम्ही दुसरे